आज मी गणपती बाप्पासाठी मस्त असे उकडीचे मोदक बनवणार आहे. तर इथे तांदळाचं पीठ उकड काढण्यासाठी ठेवलेलं आहे. आज तर हे मोदक बनवायला खूप जास्त सोपे वाटतात, पण ज्यावेळेस लहान होतो ना तर खूप जास्त आवडायचे मोदक, पण मम्मीला काही बनवायला येत नव्हते. शाळेत असताना आमच्या शाळेतसुद्धा गणपती बसवलेला असायचा आणि प्रत्येक वर्गाकडे एक एक दिवस दिलेला असायचा मोदक आणण्यासाठी. आणि कोणी साखर आणायचं तर कोणी गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक घेऊन यायचं. पण आमच्या वर्गामध्ये एकच मुलगी होती की जिच्या मम्मीला ना उकडीचे मोदक यायचे करायला, तर ती भरपूर अशी घेऊन यायची. खूप छान लागायचा तो एक मोदकच खायला. पण आमच्या मम्मीला बनवायला येत नसल्यामुळे काय आम्हाला तो जास्तीचे खायला भेटले नाहीत कधीच मोदक. आणि आता ते मी गेल्या वर्षीसुद्धा फोनमध्ये बघून पहिल्यांदाच बनवलेले, तर खूप छान बनले होते. म्हणलं यंदासुद्धा भरपूर असे मोदक बनवावे. आणि त्याच्याबरोबरच इथे सारणसुद्धा ओल्या नारळाचं तयार करून घेतलं. पण नंतर समजलं की आज एकादश आहे आणि एकादशीचं तर आरतीच घेत नाहीत, मग एवढे सगळे मोदक कोणाला करून चारणार आहे. तर मोदक करायचं तर कॅन्सल केलं आणि नंतर म्हणलं चला आता याच्या भाकरीच करून घेऊया, का तर एवढं सगळं पीठ टाकून देणं पण बरं वाटत नाही. तर कधी कोण खात नाही म्हणजे कधी बनवल्याच नाहीत आमच्या इकडे अशा भाकरी, कोण खात नाही. तर पहिल्यांदाच बनवायला गेलेले आणि पहिल्या 2-4 भाकरी अशाच तुटल्या आहेत बरं का माझ्या. पण ऑप्शन नाही आहे काय, का तर हे जर जमलं नाही तर मला पुन्हा आहे ना ज्वारीच्या नाही तर बाजरीच्या भाकरी करत बसावे लागणार आहे. त्याच्यामुळे कसं तरी हळूहळू बनवत होते, पण तरीही भाकर लास्टला तुटूनच जात होती. शेवटी एकच ऑप्शन राहिलेलं की जी आपली प्लॅस्टिकची साडीची पिशवी असते ना, तर त्याच्यामध्ये उंडा ठेवून लाटून बघावं म्हणलं. या पेपरमध्ये ठेवून म्हणलं कशी तरी भाकर जमेल आणि बऱ्यापैकी भाकर जमली बरं का, चिटकली नाही अजिबात. पण लाटायला येत नव्हती, पीठ सारखं चिरटत होतं. आणि जसं आपण नवीन भाकर बनवायला शिकतो आणि आपल्याला 4 माणसं बोलतात की कुठल्या देशाचा नकाशा बनवला आहे, सेम माझ्याकडून 4 भाकरी बनवल्या, 4 प्रकारचे नकाशे बनलेत बरं का. पण असू द्या, आता दुसरे बनवण्यापेक्षा बरं हेच आपलं. खाल्ल्या आम्ही सगळ्यांनी आवडीने खाल्ल्या. काव्याला खूप जास्त आवडली, ती तर बोलली मला टिफिनला रोज अशीच भाकर देत जा. तिने बटाट्याच्या भाजीवर खाल्ली आणि मी इथं मस्त मिरचीच्या ठेच्याबरोबर भाकर खाल्ली, खूप छान लागली. तर आजचा मिनी व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. बाय.